तुमचं जसं शेती करता तुम्ही, त्यासोबत तुमचा एक डेअरीचा पण व्यवसाय आहे आणि त्यासोबत तुम्ही आता शेळी पालन सोबत कुक्कुट पालन करताय, तर तुमचा टाइम ऍडजस्ट होतो का? जसं आता लोक म्हणतात ना की शेळी पालनाला खूप वेळ द्यावा लागतो किंवा मेंढी पालनात एकदम मुश्किलच आहे, म्हणजे शेतीला शेतीपूरक जोडधंदा तुम्ही जो शेळी पालनाचा किंवा मेंढी पालनाचा करताय, तर तुम्हाला वेळ पुरून जातो का? कसं आहे, सकाळी उठल्यानंतर कोणाला तर काहीच काम राहत नाही. बरोबर. सकाळी 1-2-3 घंटे काही काम राहत नाही. सकाळी 1 घंटा भरत आपण यांना चारा पण टाकून देतो. दुपार घरी येतो, दुपार लेंडी बिंडी झाडतो, परत दुपार चारा टाकतो आणि संध्याकाळी 3 टाइम चारा टाकायला. म्हणजे मी घरी नसलो तरी आपल्या घरची मंडळी कोणी पण त्यांना 1-2 टप चारा टाकून देतात. एवढं काही चारा टाकणं मुश्किल नाही. बरोबर. आपण ही सुरुवात जवळपास 2016 पासून केली शेळी पालनाची. त्यावेळेस आपण गावरांपासून सुरुवात केली. मग त्याच्यानंतर जसं सोशल मीडियावर पाहत अनुभव येत गेले, तर बोर बद्दल कळाल्यानंतर आपण एक मेल खरेदी केला होता. मग त्यांना मेल पासून काही गावरान शाळेला क्रॉस करून रिझल्ट वाटला आपल्याला. मग त्याच्यानंतर आपण बोर शाळा खरेदी केल्या.